Download the Z5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 11 मार्चच्या भागात संभाजी महाराज ज्या म्हातारी स्त्रीच्या घरी आश्रय घेतात तिला रायप्पाला झालेली जखम पाहून सर्वांवर संशय येतो. ती त्यांना ही जखम कशी झाली असा प्रश्न करते. तेव्हा संभाजी महाराज दगड लागल्याचं सांगतात. म्हाताऱ्या स्त्रीचा संशय बळावतो. इकडे मुघल सैनिक गावचा प्रमुख असलेल्या कोंडीबाच्या घरी पोहोचतात आणि स्वतःची ओळख सांगतात. तेव्हा कोंडीबा तो गावात चौकशी करून तुम्हाला लगेच खबर करतो असं सांगून गावात जातो. इकडे संभाजी महाराजांच्या वेशावरून आणि त्यांच्या वागण्यावरून म्हाताऱ्या बाणाईचा संशय वाढतो. ती त्यांना प्रश्न करू लागते. मात्र संभाजी महाराज शिताफीने तिची उत्तरं देणं टाळतात. संभाजी महाराज आतमध्ये येऊन सर्वांना सावध राहायला सांगतात आणि घोडी तयार ठेवायला सांगतात. इकडे कोंडीबा मुघल सैनिकांना येऊन बाणाई म्हातारीकडे रात्री 2-4 पाहुणे आल्याचं सांगतात. मुघल सैनिक बाणाईकडे जायला निघतात. संभाजी महाराज बाणाईला आपली खरी ओळख सांगतात. तितक्यात तिथे कोंडीबा येतो आणि घरी कोण आल्याचं विचारतो. तेव्हा ती संभाजी महाराज आल्याचा खुलासा करते. तो बाणाईला संभाजी महाराजांना सावध करायला सांगतो. तितक्यात मुघल सैनिक आत शिरतात आणि त्यांना आतमध्ये कुणीच दिसत नाही हे पाहून बाणाईवर तलवार उपसतात. संभाजी महाराज तिथे येऊन बाणाईला वाचवतात आणि सर्व मुघल सैनिकांना कैद करतात आणि बादशाह औरंगजेबापर्यंत संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटल्याचा निरोप पाठवायला सांगतात. ह्या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराजांनी दख्खनमध्ये प्रवेश केल्याची बातमी औरंगजेबाला कळते. त्यामुळे तो चिडतो. तर इथे हंबीर मामा येसुबाई राणी साहेबांकडे संभाजी महाराजांनी आता राज्याभिषेक करायला हवा अशी गळ घालतात. राज्याभिषेकासाठी संभाजी महाराज तयार होणार का हे सर्व पाहण्यासाठी पाहत राहा स्वराज्यरक्षक संभाजी. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.